नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. यांचा जन्म 1929 व मृत्यू 2015. लेखक बाळ पंडित हे प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. लेखक बाळ पंडित एक स्वतः प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. 1959 ते 60 या कालावधीमध्ये रणजीच्या हंगामात त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व रणजी सामन्यामध्ये केलेलं होतं. मैदानापेक्षा मैदानाबाहेरची त्यांची कारकीर्द जास्त गाजली असंच आपल्याला सांगता येईल. ती गाजली ती क्रिकेट समालोचक म्हणून. आकाशवाणी केंद्रावर सामन्यांचं धावतं वर्णन त्यांच्या मुखातून ऐकताना खूप आनंद प्रेक्षकांना मिळत असे. त्यांच्यामुळे क्रिकेट हा खेळ घराघरात पोहोचला. जवळजवळ 42 वर्ष बाळ पंडित यांनी क्रिकेट सामन्यांचं समालोचन केलेलं आहे. त्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद घेतली गेली. खेळाविषयीच्या 30 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन आणि प्रकाशन त्यांच्याकडून झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोकमान्यांचा मानसपुत्र, सचिन तेंडुलकर, आयडॉल, क्रिकेट चौकार षटकार, आठवणीतील व्यक्ती व प्रसंग, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रावर नितांत प्रेम करणाऱ्या क्रीडा लेखकानं लिहिलेला हा पाठ असल्यामुळे नक्कीच या पाठाला लेखकांनी न्याय दिलेला आहे. असा पाठ आपण पाहणार आहोत, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. या पाठामध्ये आपण ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती होती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, यांचा आढावा या पाठातून लेखकांनी घेतलेला आहे. आपण तो पाहणार आहोत. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती या पाठात दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिक क्रीडा सामने म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते ऑलिम्पिकचं मोठं प्रशस्त मैदान. परंतु ही सुरुवात कशी झाली, त्याला ऑलिम्पिक असंच का म्हटलं गेलं, हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत सर्व राष्ट्रांकरता दर 4 वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने प्राचीन ग्रीस देशातील ऑलिम्पिया या स्थळी भरविले जात होते. म्हणूनच त्याला ऑलिम्पिक असं म्हटलं जातं. आणि पुढे ऑलिम्पिया या स्थळाच्या नावावरूनच ऑलिम्पिक क्रीडा सामने हे नाव पुढे रूढ झालं असं म्हणता येईल. कोणताही क्रीडा प्रकार असो, तो क्रीडा प्रकार मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व देतो. माणसाच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये क्रीडेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण
जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहण्याचा सल्ला लेखकांनी दिलेला होता. परंतु कोरोनाच्या या महामारीच्या काळात जपानसारख्या देशानं 2020चं ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांचं यजमानपद स्वीकारलेलं होतं. परंतु दुर्दैवाने हे सामने आता 1 वर्षासाठी पुढे ढकलले जाणार आहे. 1 वर्षानंतर हे क्रीडा सामने भरवले जातील. विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये आपण ऑलिम्पिकचे क्रीडा सामने त्याची सुरुवात का व कशी झाली हेही पाहणार आहोत. पाहूया पाठाकडे आपण. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. म्हणजे आपल्याकडे जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा विचार केला तर जसं एक मार्गी जाणं दुसऱ्या मार्गाने येणं त्या प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज कशाला म्हणतात बरं? जेथे आकाश जमिनीला टेकलेल्याचा भास होतो त्याला क्षितिज असं म्हणतात. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. बघा, रंगसंगती सुद्धा कशी आहे तर ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर पांढरा शुभ्र रंग हाच मुळी अहिंसेचं प्रतीक असं मानलं जातं. आणि त्या पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफलेली आपल्याला दिसतात. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, या वर्तुळातून, गुंफलेल्या वर्तुळातून कोणता संदेश मिळतो बरं? तर ही 5 वर्तुळे जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते किंवा देत आहेत. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. कोणते खंड असतील बरं हे? तर आफ्रिका, युरोप, अमेरिका, एशिया, ऑस्ट्रेलिया या 5 खंडांचं प्रतिनिधित्व करणारी ही 5 रंगांची वर्तुळं एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. जणू हे 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत आहेत. या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. जसं प्रत्येक देशाचं ब्रीदवाक्य असतं तसंच ऑलिम्पिकचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे. कोणतं आहे बरं ते? सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. सिटियस म्हणजे गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. खेळातील अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त प्रत्येक खेळाडूने करावी
असा संदेश त्या ब्रीदवाक्यातून मिळतो. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. आपण म्हणतो हेल्थ इज अ वेल्थ, आरोग्य हीच धनसंपत्ती आहे. ते बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम प्रत्येक खेळाडूनं केले पाहिजेत, असंच जणू काही हे ब्रीदवाक्य आपल्याला सांगत असतो. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ही तेवणारी मशाल तिथे येणाऱ्या प्रत्येक खेळाच्या खेळाडूला स्फूर्ती प्रदान करत असते. मशाल स्वतः जळते, परंतु प्रकाश इतरांना देते. तसा खेळाडू या मशालीसारखा स्वतः झिजतो आणि जिंकल्यानंतर त्याच्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्या खेळाचा प्रकाश दिसतो. आणि म्हणून या ज्योतीला फार महत्त्व आहे, या मशालीला फार महत्त्व आहे. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. याचाच अर्थ स्त्री खेळाडू सुद्धा कुठेही मागे नाही, त्यांचा सहभाग सुद्धा तेवढाच उत्स्फूर्त असतो. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. म्हणजेच आपण स्विमिंग टँक म्हणतो ते पोहण्याचे तलाव या ठिकाणी बांधलेले आहे. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, ज्याला इंग्रजीमध्ये स्टेडियम म्हणतात, जिथे बसून प्रेक्षक त्या खेळाचा आनंद लुटत असतात, असं प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, कच्चे रस्ते असतील, लोहमार्ग आहेत, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते. आणि याच गावाला ऑलिम्पिक व्हिलेज असं म्हणतात. कारण या ऑलिम्पिक खेळासाठी येणाऱ्या खेळाडूंचंच नाही तर प्रेक्षकांची सुद्धा सुविधा त्यांना प्राप्त करून दिलेली असते. ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तिथलेच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. विद्यार्थी मित्रांनो, ग्रीस देशाच्या इतिहासातच का सापडते? जगाचा इतिहास जर आपण अभ्यासला तर इतर देशांमध्ये याची नोंद कुठेच का आढळत नाही, याचाही विचार करणं गरजेचं आहे. बघा, ग्रीक लोक हे धार्मिक वृत्तीचे होते. ज्यूजस, अपोलो, हमिन्स, अथिना, डिमीटर इत्यादी देवदेवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेणे हे त्यांचं उद्दिष्ट असायचं. या धार्मिक वृत्तीतूनच ऑलिम्पियन सामन्यांचा उगम झालेला आहे. हे सामने विविध देवदेवतांच्या उत्सवाप्रित्यर्थ भरविले जात व त्यात शरीर सामर्थ्य व कौशल्य यांची कसोटी पाहिली जाईल. या सामन्यांचा कालावधी सामान्यतः दर 4 वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास 4-5 दिवसांचा असेल. हे सामने ग्रीकांचा देवाधिदेव ज्यूस यांच्या उत्सवार्थ भरत व त्यात भाग घेणारे तरुण
तत्पूर्वी 10 महिने सामन्यांसाठी तयारी करीत असत. म्हणजे मागचे 10 महिने त्या तरुणांची या खेळासाठीची तयारी जोरात चालू असायची. मग या 4-5 दिवसाचा कार्यक्रम कसा असायचा? तर पहिल्या दिवशी भाग घेणाऱ्या तरुणांची चाचणी व्हायची व शपथविधी होई. दुसऱ्या दिवशी रथांच्या शर्यती व घोड्यांच्या शर्यती होत. तिसऱ्या दिवशी पौर्णिमेला झ्यूस देवाला प्रसन्न करण्यासाठी आहुती, बलिदान आदी कार्यक्रम सकाळी होत. दुपारी युवकांच्या विविध शर्यती होत. चौथ्या दिवशी महत्त्वाच्या मैदानी व मर्दानी शर्यती म्हणजे धावणे, कुस्त्या, मुष्टियुद्ध इत्यादी होत असत. आणि 5व्या दिवशी ऑलिव्हच्या पर्णाचा मुकुट घालून विजयी वीरांचा सन्मान केला जाई व मेजवान्या होऊन समारंभाची सांगता होत असे. याचाच अर्थ असा आहे की ग्रीस देशातल्या या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी निर्माण झालेल्या या खेळाची ही पार्श्वभूमी आहे. आणि इथूनच ग्रीस देशातील ऑलिम्पिया या गावात प्रथम या सामन्यांची सुरुवात झाली. म्हणूनच तिथून आपल्याला ऑलिम्पिक हे नाव प्राप्त झालेलं दिसून येतं. थोडक्यात इतिहास कळला ना आपणाला? 2 ओळींच्या मधला संदर्भ आपण शिकणं हे नेहमीच गरजेचं असतं. तर इसवी सन पूर्व 776 मध्ये सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात त्यामुळे आपल्याला सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. बघा, ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या ऑलिम्पिक खेळाचं वैशिष्ट्यच हे होतं की देशादेशातील वैमनस्य नष्ट होऊन जो खेळाडू विजयी होत असे त्या यशस्वी स्पर्धकाचं प्रचंड स्वागत त्यावेळेला होत होतं. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. आता राष्ट्रीय सणसमारंभ कोणते? जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 1 मे. या वेळेला अशा प्रकारचे जे राष्ट्रीय सणसमारंभ असतात प्रत्येक देशाचे, त्या देशातील त्या खेळाडूला मानाचा मुकुट घातला जाईल. मान सन्मानानं त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला बोलावलं जाईल. मानाचं स्थान त्याला दिलं जाईल. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. पण विद्यार्थी मित्रांनो, मी माहिती जी मिळवली त्याच्यामध्ये एक वेगळेपण आहे बरं का. केवळ ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला म्हणून इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले नाही. हे सामने बंद पडण्यापाठीमागे सुद्धा काही कारणं होती. या कारणांचा सुद्धा आपण थोडासा विचार करू. बघा, ग्रीक लोकांच्या या ऑलिम्पिक सामन्याचं उज्ज्वल स्वरूप हळूहळू बदलत गेलं. खेळासाठी खेळ, कलेसाठी कला, नागरिक व सैनिक तयार करणे ही उच्च ध्येय मागे पडून या सामन्यांना खेळांच्या दंगलीचं धंदेवाईक स्वरूप प्राप्त झालं होतं. म्हणजे मुळातच ग्रीक संस्कृतीनं दर 4 वर्षांनी या खेळांचं आयोजन का केलं होतं? कळलं तुम्हाला? ते केलं होतं यासाठी की खेळासाठी खेळ असला पाहिजे, कलेसाठी कला असली पाहिजे आणि याच्यातूनच नागरिक आणि सैनिक तयार झाले पाहिजे. ही उच्च ध्येय होती ग्रीक संस्कृतीची. काळाच्या ओघात ती मागे पडली आणि या सामन्यांना खेळांच्या दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. कालांतराने ग्रीक परंपरा नष्ट झाल्या व रोमन लोकांच्या कारकिर्दीत तर सामन्यांना रानटी व हिंस्त्र स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या ऱ्हासानंतर रोमन राजवट जी आली
त्या राजवटीमध्ये रानटी व हिंस्त्र स्वरूप प्राप्त झालं होतं या सामन्यांना. धावण्याच्या, उड्या मारण्याच्या शर्यती, कुस्त्या, द्वंद्वे याऐवजी घोड्यांच्या व रथांच्या शर्यती सुरू झाल्या. प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करून नामोहरम करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. पुढे पुढे तर याचं स्वरूप आणखीन भीषण झालं. मनुष्य व सिंह, मनुष्य किंवा वाघ यासारखी क्रूर श्वापते यांची रोमांचकारी व हिडीस द्वंद्वे होऊ लागली. तर काही वेळेला भीमपराक्रमी पहिलवानांची सशस्त्र द्वंद्वे होऊ लागली. त्यात एक खेळाडू संपूर्ण जायबंदी होऊन त्याचा निष्पात होईपर्यंत द्वंद्व चालत असे. या सामन्यातील जो कोणी वीर योद्धा असेल तो वीर समाजातील पुढाऱ्यांपेक्षा बलवान झाला व त्यामुळे समाजस्थैर्याला धोका उत्पन्न झाला. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, बळी तो कान पिळी. असा हा बलवान झालेला एखादा योद्धा हा समाजस्थैर्याला धोका निर्माण करू लागला. त्यामुळे इसवी सन पूर्व 394 साली त्यावेळच्या थिओडोशियस या रोमन बादशहाने कायद्याने या सामन्यावर बंदी घातली. हे लक्षात घ्या. रोमन बादशाह थिओडोशियस याने इसवी सन पूर्व 394 मध्ये कायद्याने या सामन्यावर बंदी घातली आणि जगाच्या इतिहासात सुमारे 1200 वर्ष अखंड चालणारे हे ऑलिम्पिक सामने बंद पडले. ते कायमचेच बंद पडले. आणि त्यानंतर सुमारे 1500 वर्षांनी 19व्या शतकात या सामन्यांचं पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे सामने का बंद पडले इसवी सन पूर्व 394 मध्ये? अर्थ कळला असेल तुम्हाला नक्कीच. चला पुढे पाहूया. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी नष्ट होतात, परंतु चांगल्या गोष्टी मात्र तशाच टिकून राहतात मित्रांनो. आणि म्हणूनच इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला या ऑलिम्पिक सामन्यांची आठवण झाली. कारण या सामन्यांनी मैत्रीचा मंत्र सांगितला होता. आपापसातील हेवे दावे, वैर, द्वेषभावना सर्व काही नष्ट होऊन खेळाडू खेळासाठी जीवाचं रान करत होते. आणि म्हणून दर 4 वर्षांनी असे सामने भरवले गेले पाहिजेत याची कुठेतरी एक आठवण जगाला होऊ लागली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. ऑलिम्पिक काँग्रेस म्हणजे काय? ऑलिम्पिक खेळासाठी भरवलेली एक समिती, सभा म्हणू आपण त्याला. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. आता काय गंमत आहे, कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. का केलं बरं यांनी? तर मुळात प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खेळाडू असतो आणि इथे सुद्धा तेच घडलं होतं. 1889 मध्ये कुबर्टीन नावाच्या शारीरिक शिक्षण देणाऱ्या एका व्यक्तीनं ही परिषद बोलावली होती. 1892 मध्ये इंग्लंडमधील व अमेरिकेतील क्रीडा संघांना फ्रान्सनं आमंत्रण दिलं. कुबर्टीन यांच्याच अध्यक्षतेखाली फ्रान्समधील 200 क्रीडा संघांची एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यात त्यांनी प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक सामन्याचं पुनरुज्जीवन करण्याची आपली कल्पना मांडली. 1894 मध्ये त्यांनी राष्ट्रांना परिपत्रके पाठवून पॅरिसमध्ये एक आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद बोलावली. या परिषदेत त्यांनी ऑलिम्पिक क्रीडा सामने भरवण्याची योजना मांडली. विशेष वादविवाद न होता ती संमत होऊन सामने भरवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती नेमण्यात आली. अशा रीतीने 1896 साली प्राचीन ऑलिम्पिक क्रीडांचा श्रेष्ठ वारसा असलेल्या ग्रीस देशातील इतिहास प्रसिद्ध अथेन्स शहराला पहिले अर्वाचीन ऑलिम्पिक सामने
भरविण्याचा बहुमान मिळाला. ऑलिम्पिक सामन्यांचे नियंत्रण व व्यवस्था इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही संस्था पाहते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुबर्टीन नावाच्या या फ्रेंच क्रीडातज्ञाने काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं पुनरुज्जीवन केलं. ते कशा प्रकारे केलं ते आपण आता पाहिलं. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. कारण या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमुळे काय घडलं होतं तर प्रत्येक देशातील खेळाडूला शरीर संपदा वाढवण्यासाठी चालना मिळाली होती, बलसंवर्धनासाठी चालना मिळाली होती, देशादेशात मैत्री वाढीला लागली होती आणि निकोप मित्रत्वाची स्पर्धा सुद्धा वाढीस लागली होती. आणि हे कुठेतरी पुन्हा एकदा घडावं, जगाला ऑलिम्पिक पाहता यावं यासाठी कुबर्टीन नावाच्या या व्यक्तीनं हे सगळं घडवून आणलं होतं. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्तानं जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की ऑलिम्पिक सामन्यांमुळं कोणत्या भावना वाढीस लागतात. तर सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमुळे वाढीस लागतात असं आपणाला म्हणता येईल. या सामन्यात निराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. किती? 21 खेळांची जवळपास तरतूद आहे. आता हे जर आपण पाहिलं तर हे 21 जे क्रीडा प्रकार आहेत ते क्रीडा प्रकार फार महत्त्वाचे आहेत की त्या क्रीडा प्रकारातून खेळाचं आणि खेळाडूचं व्यक्तिमत्व हे प्रकाशानं झोकाळून दिसतं, आपल्याला झळाळून उठतं. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली आहे, जिचा उल्लेख मी आत्ताच तुमच्या समोर केला की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात, जास्त नाही. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो आणि म्हणून हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना. हे तत्व अगदी या ठिकाणी अचूक लागू पडतं मित्रांनो. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही. तिथे सर्वांना समान संधी मिळते. जात पात, धर्म, प्रांत, भाषा या सगळ्या मानवी ज्या कक्षा आहेत या गळून पडतात तिथे. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशावळ आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. बघा, जेसी ओवेन्स हा वंशावळ आफ्रिकी खेळाडू, म्हणजे वर्णभेद आला असता, परंतु ज्या वेळेला बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. क्रीडा शौकीनांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. अमेरिकेच्या यशाचा तो फार मोठा शिल्पकार ठरला.
आणि मग अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूची त्यावेळी केवढी वाहवा केली, केवढा गौरव केला, केवढं कौतुक केलं. सगळं जग काय विसरलं. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळं विसरून साऱ्या जगानं त्याची प्रशंसा केली होती. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. तिथे वर्ण जिंकला नाही, तिथे देश जिंकला नाही, तिथे जात नाही, धर्म नाही, प्रांत नाही, पंथ नाही, तिथे खेळ जिंकला होता. हीच आहे ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांची देणगी. त्यानंतर एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 साली त्यानं हेल्सिंकीचं मैदान गाजवलं होतं. तिथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडविला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली होती. जसं आपल्याकडे पी.टी. उषा या महिला धावपटूचा उल्लेख अशाच प्रकारे केला जात होता रेल्वे इंजिन म्हणून. तर झेटोपेकने ख्याती मिळवली, यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. पहा, खेळाडू बरोबर त्याच्या देशाचा सुद्धा सन्मान होतो, गौरव होतो. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. अनवाणी पायाने, पायात चप्पल शूज न घालता आजचे खेळाडू उच्चभ्रू कंपन्यांचे अगदी ब्रँडेड शूज घालून या स्पर्धेमध्ये उतरतात. परंतु या इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूनं तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकून एक नवा इतिहास घडवला होता. 2 तास 15 मिनिटात त्यानं हे अंतर कापलं होतं. फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचं मैदान दणानून सोडलं होतं. 100-200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तिने मिळवला होता. भारताचा सुद्धा नंबर कुठेही मागे नव्हता. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ध्यानचंदांची हॉकी स्टिक एकदा का चेंडूला चिकटली की तो चेंडूच हॉकी स्टिकला चिकटला जायचा असं म्हटलं जायचं. इतकी चपळता या खेळाडूमध्ये होती. त्यांच्या हॉकी स्टिकला लागलेला चेंडू प्रतिस्पर्ध्याला हिसकावून घेताना घाम फुटत असायचा. इतका दबदबा या खेळाडूनं हॉकीमध्ये निर्माण केला होता. आपल्या भारताचे ते प्रमुख खेळाडू होते हॉकीचे, मेजर ध्यानचंद. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. पराक्रमाचा नवीन इतिहास घडवा असा संदेश तो ध्वज प्रत्येक खेळाडूला देत असतो. आणि त्याचबरोबर प्रयत्न केल्याने यश मिळतं हे त्रिकालाबाधी सत्य आहे. प्रयत्न केल्याने यश मिळतं हे त्रिकालाबाधी सत्य जरी असलं तरी प्रयत्न केल्याने यश मिळतंच असं नाही, अपवाद देखील असतो मित्रांनो. आणि म्हणून पूर्ण ताकदीनिशी कौशल्यानं प्रत्येक खेळाडू या खेळात उतरत असताना देखील जेव्हा केव्हा दुर्दैवानं हार पत्करावी लागते
तेव्हा सुद्धा ते खेळाडू आपला प्रयत्नवाद सोडत नाही, ते थांबत नाही. पुन्हा जोमानं पुढच्या ऑलिम्पिकची ते तयारी करत असतात. आणि म्हणून पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज त्या ठिकाणी डौलाने फडकत असतो. या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे कोणता संदेश देतात जगाला? फार महत्वाचा भाग आहे. तर समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा. आपण सर्व मानव समान आहोत, हा विश्वबंधुत्वाचा संदेश या 5 खंडांची 5 वर्तुळे देत आहेत. तर त्याच्या शेजारीच शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. शूद्र विचारांचा अंधकार, कुपमंडूक वृत्ती आपण म्हणतो, मी आणि माझा देशच नाही. खेळामध्ये खेळ मोठा असतो आणि हा खेळ मोठा करण्याचं काम प्रत्येक खेळाडू करत असतो. तिथे तो आपला आणि तुपला करायचा नसतो. जो जिंकतो त्याची मुक्त कंठानं प्रशंसा करता आली पाहिजे, असे तुम्ही सुजाण प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असतं. आणि काही जणांच्याकडे ती गुणवत्ता नसते, अशा लोकांसाठी मग हे वाक्य आहे की शेजारीच शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ही ज्योत तेवत असते. आपला विचार जर शूद्र असेल, कुपमंडूक असेल, तर तो अंधार नाहीसा करणारी ती ज्योत त्या ठिकाणी तेवत असते, ती मशाल त्या ठिकाणी तेवत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ पाहिलेला आहे. मला वाटतं आपणाला नक्कीच तो कळला असेल. यानंतर आपण या पाठावरील काही स्वाध्याय या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. अभ्यासलेल्या पाठाच्या आधारे तुम्हाला ते सोडवायचे आहे. थांबूया. धन्यवाद.